नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी परफेक्ट मुंडा कसा काढायचा आहे मोठ्या साईजमध्ये हे शिकवणार आहे। तर हेवी साईजमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला प्रॉब्लेम येतो, तर कशा पद्धतीने मुंडा आपल्याला काढायचा आहे हे तुम्हाला सांगते। तर इथे पहा, हे ब्लाऊज जे आहे ते मी मापाला घेतलेलं आहे आणि याची आपण साईज चेक करूया। पहा 10 आणि हे 20, म्हणजे आपलं हे जे ब्लाऊज आहे ते 40 मापाचं आहे। हेवी साईजचं हे ब्लाऊज आहे, म्हणजेच मोठ्या मापाचं आहे। तर याचा मुंडा घेर मोजायचा। हा मुंडा घेर किती आहे हे आधी चेक करून घेऊ आपण। तर इथे अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे पहा, आणि हा घेर जो आहे तो मोजून घ्यायचा आहे। 9.25 इंच इथं हा घेर आलेला आहे। आपला मुंडा घेर किती आलाय? 9.25 इंच। इथे ब्लाऊजची उंची पाहूया किती आहे। पहा, 14.25 इंच ब्लाऊजची उंची आहे। तर तुमच्या समोरच मी इथं तुम्हाला साईज किती आहे हे दाखवलं, मुंडा घेर किती आहे हे सुद्धा दाखवलं, आणि ब्लाऊजची उंची आहे हे सुद्धा आपण पाहिली। तर मुंडा काढताना काही महत्त्वाच्या टिप्स असतात, त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या मुंड्यामध्ये अजिबात प्रॉब्लेम येत नाही। तर इथे उंची घ्यायची, उंची किती पाहिली आपण? 14.25 इंच। तर इथे यामध्ये 1 इंच प्लस केला की किती होणार आहे उंची? 15.25 इंच। पहा, परफेक्ट 15.25 इंचावरती मी उंची घेतली। आणि इथून एक लाईन ओढली। आता शोल्डर घ्यायचे 5.5। अजून एकदा मी असंच 5.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। जेवढं तुम्ही इथं घेणार आहे तेवढंच तुम्ही या इथे घ्यायचं आहे, आणि इथे एक सरळ लाईन ओढायची। किती आपण शोल्डर घेतलंय? 5.5। आता मुंडा मी आधी 6 इंच घेईन, मग नंतर आपण मुंडा घेर जो आलेला आहे आपला किती आलेला आहे? 9.25 इंच आलेला आहे। तो येतोय का हे पाहायचं। 6 इंच इथं मुंड्याची उंची घेतली, लक्षात घ्या, 6 इंच मुंड्याची उंची घेतलेली आहे, आणि मुंडा घेर किती येतोय हे पाहायचं आहे। मुंडा घेर आता मी इथं 6 इंच मुंड्याची उंची घेतली, म्हणून इथं 9 इंच मुंडा घेर येईल किंवा 9.5 इंच मुंडा घेर येईल असं काही फिक्स नसतं। त्यामुळे आपण जेव्हा पूर्ण मुंड्याचा आकार वगैरे देतो त्यावेळेस जेव्हा मुंडा घेर मोजतो त्यावेळेसच आपल्याला समजतं की मुंडा घेर आपला किती भरणार आहे। असं समजत नाही की 5.5 इंच घेतल्यानंतर किती भरेल, 6 इंच घेतल्यानंतर किती भरेल। तर त्यासाठी मुंडा घेर चेक करावा लागतो। छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। छाती 40 आहे, त्याचा चौथा भाग 10। तर इथून मी 10 इंचावरती मार्किंग करून घेते, आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। इथे कंबर 33 आहे, त्याचा चौथा भाग होतो 8.25, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी 9.25 इंच, आणि पुढे हे 1.5 इंच मार्जिन। आता इथे मात्र आपण मुंड्याला आकार देऊन घेणार आहे 1/2 इंच। आणि असा क्रॉस बॅक घ्यायचा। नेहमी आपल्याला क्रॉस बॅक घ्यायचा आहे हा, परंतु मी आता इथे सांगते, मी जो हा 1/2 इंच क्रॉस बॅक घेतलाय तो लहान साईजमध्ये असतो, मोठ्या साईजमध्ये नसतो। कारण मी नेहमी तुम्हाला लहान साईजचं कटिंग दाखवले त्यामध्ये 1/2 इंच क्रॉस बॅक दाखवलेला आहे, परंतु इथे तसं करायचं नाही। इथे घ्यायचं आहे 1/4 इंच क्रॉस बॅक। तर हा क्रॉस बॅक आपला आता 1/2 इंच नाही राहणार, हेवी साईज असल्यामुळे हा जो आहे तो 1/4 इंच म्हणजे 0.75 एवढा हा आपला क्रॉस बॅक होणार आहे। आणि इथून एक तिरकी लाईन ओढून घ्यायची, नाही तर जसं आपण रेग्युलर कटिंग करतो त्याप्रमाणे तुम्ही इथं 1/2 इंच क्रॉस बॅक घ्याल, तर तसं करायचं नाही। एवढा
पाऊण इंच आपल्याला क्रॉस बॅक घ्यायचा आहे आणि इथून 1 इंच घ्यायचं. पहा, इथून मी 1 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि हा आकार, आता तुम्ही हा आकार हाताने देऊ शकता किंवा तुमच्याकडे फ्रेंच कर्व जर असेल तर त्याने सुद्धा तुम्ही तो आकार दिला तरी चालेल. आता इथे अर्धा इंच जे शोल्डर आहे ते वरती सोडून हा मुंडा घेर मोजायचा आहे. तर त्याआधी आपण इथं गळ्याची शोल्डरची पट्टी असते ती टाकूया. शोल्डर पट्टी मला 2.5 इंच हवी आहे, तर मी इथं 3 इंच ठेवणार. बाकीचं जी काही असेल ते गळ्याची रुंदी येईल. इथून खाली 10 इंच गळा हवा आहे. 10.5 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे मी 3 इंच जरा ब्रॉड करते. हेवी साईज आहे ना, तर आपण इथे थोडंसं ब्रॉड करायचं, म्हणजे गळा जो आहे तो व्यवस्थित दिसताना सुद्धा दिसतो आणि खूप छान सुद्धा बसतो. हेवी साईजमध्ये ब्रॉड गळे पहा खूप छान दिसतात. इथे मी 1/2 इंच डाऊन केलेला आहे शोल्डर. आता मुंडा घेर मोजायचा आहे. तर मुंडा घेर मोजताना हा जो अर्धा इंचाचा पॉईंट आहे तो सोडायचा वरती आणि मुंडा घेर मोजायचा आहे. आता हा 9.25 इंच आला पाहिजे. तर इथून मी 9.25 इंच येतोय का हे पाहते. तर पहा, नाही, 8.25 इंचच आलेला आहे आणि आपल्याला अर्धा इंच मुंडा घेर हा कमी पडलाय. तर मी आता इथून ही मुंड्याची उंची वाढवणार आहे. मी आता 6.5 इंच मुंड्याची उंची घेईन. किती घेतली? 6.5 इंच. आता मी मुंड्याची उंची इथं घेतली. आता हे जे आकार आहेत ते आपल्याला नकोय. 6.5 इंचचा इथे पॉईंट येतोय. पहा, अशा पद्धतीने तुमची सुद्धा लाईन तिरकी जाऊ शकते. तर त्यासाठी असे 2 पॉईंट दिले की मग ही लाईन जी आहे ती तिरकी जात नाही. परत इथून मी 1/2 इंच घेतलं. क्रॉस बॅक दिला आणि इथून परत 1 इंच घेऊन या पद्धतीने आकार दिले. ठीक आहे. आता मात्र आपण मुंडा घेर मोजून घेऊया. आता किती भरतोय हे पाहू. आता आपण मुंड्याची उंची वाढवलेली आहे, तर आपला हा मुंडा घेर जो आहे तो पहा भरेल. आता इथे भरला 9.5 इंच ना, आपल्याला हवा आहे 9.25 इंच. तर 1/2 इंच लूजिंग असलं तरी चालतं. शिवताना काय होतं, कमी जास्त होतं, त्यामुळे 1/2 इंच ते कट होऊन जातं. तर 9.25 हवा आहे आपल्याला, तर 9.5 इंच आला तरी चालेल, परंतु 10 इंच येऊ द्यायचा नाही. नाहीतर टोटल 1 इंच मुंडा घेर वाढून मुंड्यामध्ये लूज राहतो ब्लाऊज आणि फुगा वगैरे येतो आणि शोल्डरसुद्धा उतरण्याचा प्रॉब्लेम येतो. त्यासाठी 9.5 9.25 जर आहे, 9.25 भरला तरी सुद्धा काही हरकत नाही, किंवा 9.5 जरी भरला तरी काही हरकत नाही, परंतु 10 इंच अजिबात भरू द्यायचा नाही. म्हणजे काय, मुंडा जास्त सुद्धा भरून द्यायचा नाही. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे मुंडा कसा काढायचा आहे मोठ्या मापासाठी हे सुद्धा शिकवलेलं आहे. आता ह्या जो क्रॉस बॅक मी घेतला इथे 1/2 इंच, तो 40 साईजपासून पुढे सर्व ब्लाऊजला आहे, सर्व ब्लाऊजला. आता परत तुम्ही कमेंटमध्ये विचारू नका 42 44 साईज, कारण इथून पुढे सर्व आपली 42 44 46 कोणतीही साईज असेल त्यासाठी 1/2 इंचच राहणार आहे आणि याच्या आतमध्ये असेल तर अर्धा इंच क्रॉस बॅक राहणार आहे. एवढं मात्र लक्षात ठेवा, मग काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.